हॅलो एव्हरीवन. चला आज माय सेल्फ अश्विनी वानखेडकर. मी तुम्हाला मॅथचा सेकंड पार्ट शिकवणार आहे. ठीक आहे. मी झूम मीटिंगमधून न घेता व्हिडिओमध्ये तुम्हाला आज शिकवणार आहे. ओके. तर आपल्याला माझ्याकडे पार्ट सेकंड आहे. फर्स्ट पास मराठी मॅडम घेणार आहे. मी तुम्हाला सेकंड पार्ट शिकवणार आहे. तर सेकंड पार्टमध्ये आपल्याला पहिलं चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. मी मागचा व्हिडिओ तुम्हाला टाकेलच किंवा टाकला असेल. त्याच्यामध्ये टोटल चॅप्टर्स किती आहेत, किती चॅप्टर्सला मार्किंग स्कीम किती आहे आणि त्यातला डिलीटेड झालेला सिलेबस कोणता आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलंच होतं. ओके. मग आता आपल्याला मेन चॅप्टरला सुरुवात करायची आहे. ते म्हणजे पेपर सेकंडमधला तुमचा पहिला चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. मग आजपासून आपण चॅप्टर फर्स्टला सुरुवात करूया. चॅप्टरचं नाव आहे चॅप्टर फर्स्ट डिफरन्शिएशन. यालाच आपण डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतो. ओके. सगळ्यात पहिले ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं ते आपण बघूया. लक्ष द्या. इंडेक्स म्हणजेच का, ह्या चॅप्टरचा इंडेक्स काय. ह्या चॅप्टरमध्ये टोटल आपल्याला 10 पॉईंट्स दिलेले आहेत. हे 10 पॉईंट्स आपल्याला आता ह्या चॅप्टरमध्ये शिकायचे. त्यातला पहिला पॉईंट आहे व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्झॅक्ट काय ते आपल्याला शिकायचं आहे. सेकंड, लिस्ट ऑफ फॉर्म्युलेज फॉर डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन म्हटले की खूप सारे फॉर्म्युले आणि थोडासा चॅप्टर लेंथी असतो. मग ते सगळे एकत्र फॉर्म्युले कोणते कोणते लागणार आहेत ते आपल्याला सेकंड पॉईंट मध्ये बघायचे. थर्ड पॉईंट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द कंपोसाइट फंक्शन. कंपोसाइट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. फोर्थ पॉईंट मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन. फिफ्थ पॉईंट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सिक्स्थ पॉईंट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द लॉगॅरिथमिक फंक्शन. 7th point is derivative of the implicit function. 8th point is derivative of parametric function. 9th point is higher order derivative. आणि ह्या चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे तुमचा सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. पण याला मी रेड पेनने लिहिलेले कारण ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला टोटली 10 पॉईंट शिकायचे. पण सध्या 25% सिलेबस जो काही डिलीट झालेला आहे त्याच्यामध्ये आपला 10 नंबरचा पॉईंट म्हणजेच सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन डिलीट झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा पॉईंट आता घ्यायचा नाही. मग ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला टोटल हे 9 पॉईंट्स बघायचे. तर आताच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिला पॉईंट शिकवणार आहे. तो म्हणजे कोणता, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह. मग आता मित्रांनो, विद्यार्थ्यांना तुम्हाला आता माहितीच आहे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन म्हटलं की सगळ्या विद्यार्थ्यांना खूपच भीती वाटते. कारण चॅप्टर तर मोठा असतोच पण खूप सारे फॉर्म्युलेज असतात आणि मॅथ्स खूप अवघड आहे असं तुम्हाला डोक्यामध्ये बसलेलं असतं. पण खरं तर चॅप्टर खरंच लेंदी आहे. थोडे फॉर्म्युलेज हे जास्त आहेत. पण एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह काय, तो कन्सेप्ट काय हे शिकलं तर मला नाही वाटत की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन अवघड असेल. एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे समजलं, त्याची प्रोसेस काय हे तुम्हाला समजलं की ते एकदम सोपं होऊन जातं. जसं लहानपणी आपल्याला एबीसीडी सुद्धा खूप अवघड वाटत होती. पण जसं वय वाढत गेलं तसं एबीसीडी आपल्यासाठी एक छोटीशी गोष्ट होऊन गेली. तसं डेरिव्हेटिव्हकडे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं किंवा व्यवस्थित त्याचा अभ्यास केला, समजून घेतलं तर डेरिव्हेटिव्ह सुद्धा तुमच्यासाठी खूप सोपा होऊन जाईल. म्हणूनच मी नेहमीच म्हणत असते मॅथ्स इज सो सिंपल सो इझी. चला तर मग आज आपण डेरिव्हेटिव्हला पण इझी करूया. डेरिव्हेटिव्हचे मी आज तुम्हाला कोणताही फॉर्म्युला शिकवणार नाहीये, फक्त शिकवणार आहे व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्झॅक्ट काय. भरपूर मुलं भरपूर काय डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सोडवतात पण शेवटपर्यंत डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हेच तुम्हाला माहिती नसतं. ठीक आहे. चला आता मग आपण स्टार्ट करूया. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बघा. एक रिअल लाईफचं एक्झाम्पल बघा. जेव्हा दोन आई वडील एकमेकांशी भांडत असतात, आई आणि वडील आपल्या घरामध्ये किंवा इतर कोणत्याही घरामध्ये जेव्हा आई वडिलांचं भांडण होत असतं तेव्हा त्याचा परिणाम त्यांनी मुलांवर होत असतो. त्या घरातील जे काही मुलं असतात त्यांच्यावर त्याचा परिणाम होत असते. मग ते आई वडील प्रेमाने बोलत असतील तर त्या मुलांच्या मनातही किंवा विचारांमध्येही प्रेमाचे गुण रोवले जातात आणि ते जर भांडण करत असतील तर मुलांच्याही मनात भांडणाचे गुण रोवले जातात. म्हणजेच काय, दोन गोष्टी किंवा दोन माणसं जेव्हा भांडतात किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये वाद होतात, संवाद होतात तेव्हा त्याचा परिणाम त्या मुलांवर होत असतो. हे झालं तुमच्या रिअल लाईफचं एक्झाम्पल. आणि जो परिणाम त्या मुलांवर होतो तो म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ही काय असते, थर्ड पर्सन असते. तुम्ही इंग्लिश व्याकरणमध्ये किंवा मराठी व्याकरणमध्ये ऐकलंच असेल थर्ड पर्सन. थर्ड पर्सन म्हणजे काय असतं विद्यार्थ्यांनो, मग तृतीय पुरुष. म्हणजेच काय, दोन गोष्टींमधला किंवा दोन पर्सनचा परिणाम हा तिसऱ्या पर्सनवर होत असतो आणि हा जो परिणाम तिसऱ्या पर्सनवर होतो तोच म्हणजे मित्रांनो असतो आपला डेरिव्हेटिव्ह. हे झालं रिअल लाईफचं एक्झाम्पल. चला आपण मॅथमॅटिकल भाषेमध्ये त्या एक्झाम्पल आता बघूया. जे एक्झाम्पल तुम्ही 10वी पर्यंत पाहिलेले, जे टॉपिक तुम्हाला माहिती आहे बघा बोर्डवर दिसताय तुम्हाला, स्पीड, डिस्टन्स आणि टाइम. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कारण 10वी पर्यंत हे शब्द भरपूरदा गेलेले आहेत आणि 11वी पासून हे तुम्हाला फिजिक्समध्ये पण येणार आहे.
तुम्हाला माहिती आहे स्पीड, डिस्टन्स, टाइम. माहिती नसतं तरी ट्रॅव्हलिंग सगळ्यांना माहिती आहे. जर टू व्हीलरवर कुठं जायचं असेल तर ह्या 3 गोष्टी आपल्याला लागतातच. आपल्याला स्पीड माहिती पाहिजे, डिस्टन्स आणि टाइम. कुठेतरी एखादी डिस्टन्स पार करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला गाडीला स्पीड हवा असतो आणि टाइम पण हवा असतो. ओके. आणि आतापर्यंत तुम्ही नक्कीच काढलं असेल स्पीड. तुम्हाला आपल्याला सगळ्यांना स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच काय, ह्या 3 गोष्टींकडे नीट बघा किंवा क्वांटिटीकडे नीट बघा, स्पीड, डिस्टन्स आणि टाइम. मग याच्यात बघा कोणतेही 2 क्वांटिटी घ्या, डिस्टन्स, टाइम घ्या, जर ह्या दोघांमध्ये जर डिफरन्स आला तर त्याचा डिफरन्स स्पीडवर होणारच, त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याच्यामुळे स्पीड हा चेंज होणारच आहे. जर स्पीड आणि डिस्टन्समध्ये काही चेंजेस झाला तर त्याचा चेंज हा टाइममध्ये पण कव्हर होणार आहे, कारण टाइममध्ये पण त्याच्यावरून चेंज होणार आहे. सेम कोणत्याही ह्या 3 क्वांटिटीपैकी जर तुम्ही कोणत्याही 2 क्वांटिटीमध्ये चेंज केला तर तिसरी क्वांटिटी चेंज होणारच आहे. फॉर एक्झाम्पल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच जर डिस्टन्स आणि टाइम मध्ये चेंज झाला तर मित्रांनो स्पीडमध्ये आपोआपच चेंज होतो आणि स्पीडमध्ये जो चेंज होतो त्याला आपण म्हणतो रेट ऑफ चेंज. काय म्हणतो? रेट ऑफ चेंज. 2 क्वांटिटीमुळे चेंज, थर्ड क्वांटिटीमध्ये जो चेंज होतो त्या चेंजला आपण म्हणतो रेट ऑफ चेंज. आणि हा रेट ऑफ चेंज म्हणजेच तुमचा असतो डेरिव्हेटिव्ह. रेट ऑफ चेंज म्हणजेच काय असतो? डेरिव्हेटिव्ह. मग तुम्ही स्पीड तर आतापर्यंत खूप काढलेलं आहे, म्हणजे तुम्ही रेट ऑफ चेंज पण काढलेले आतापर्यंत. मग डेरिव्हेटिव्ह हा शब्द आतापर्यंत का नाही आला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, बरोबर आहे. स्पीड काढला तेव्हा आम्हाला कधीच कोणी सांगितलं नाही की याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात असं. हो, कारण रेट ऑफ चेंज म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतो आणि ह्या स्पीडमध्ये जो काही चेंज झालेला आहे त्याला रेट ऑफ चेंज म्हणतो आणि त्यालाच डेरिव्हेटिव्ह म्हणतो. पण मित्रांनो रेट ऑफ चेंज हे 2 प्रकारचे असतात. त्यातला एकच प्रकार तुम्ही आतापर्यंत 10वी पर्यंत शिकला आहात, पण रेट ऑफ चेंजचे 2 प्रकार असतात आणि नेमकी दुसरा प्रकार म्हणजे काय असतो? डेरिव्हेटिव्ह, जो आपण आजपर्यंत पाहिलेला नाहीये, आता बघतोय. बघा मग लक्ष द्या, 11वीला थोडंसं झालेलंच आहे तुमच्या याच्यामध्ये, ठीक आहे. मग रेट ऑफ चेंजचे 2 प्रकार असतात. कोणते कोणते प्रकार असतात मग? ॲव्हरेज रेट ऑफ चेंज आणि इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज. काय असतं मित्रांनो? ॲव्हरेज रेट ऑफ चेंज असतो आणि दुसरा प्रकार असतो इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज. मग आपण आतापर्यंत काय काढत आलेलो आहे? ॲव्हरेज रेट ऑफ चेंज. पण आपल्याला आता काय बघायचं आहे? इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज, जो आपण आतापर्यंत पाहिलेला नाहीये. 11वी मध्ये तुम्ही पाहिला असेल, पण 11वी पण हे तुम्हाला शिकवलं गेलं असेल, पण ह्याचे आपण फक्त रिव्हिजन घेतो. ॲव्हरेज रेट ऑफ चेंज हे तुम्ही 10 पर्यंत पाहिलेले आणि काढतही आलेले आहेत. ओके, पण तो चेंज आपल्यासाठी महत्त्वाचा नाहीये. डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज. मग एक्झॅक्ट इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज काय असतं? चला आपण एक मॅथमॅटिकलच्या एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण आता शिकूया. बघा लक्ष द्या, सपोज 2 गाड्या आहेत किंवा एकच गाडी आहे. ओके, सपोज ही आहे P आणि हे आहे Q. या P गाडीला जर Q पर्यंत जायचे, काय सांगितलं मी? ह्या P ला जर Q पर्यंत जायचं असेल तर साहजिकच तिला डिस्टन्स असणार आहे, टाइम असणार आहे आणि स्पीड असणार आहे. जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी जायचं असेल किंवा ट्रॅव्हल करायचं असेल तर आपल्यासाठी ह्या 3 क्वांटिटी महत्त्वाच्या असतात. कोणत्या कोणत्या? स्पीड, डिस्टन्स आणि टाइम. मग तुम्हाला माहिती आहे P पासून Q पर्यंत जायचं असेल आणि त्याच्यासाठी आपल्याला स्पीड किती लागला हे विचारलं असेल आणि डिस्टन्स टाइम दिलेला असेल तर आपण त्याच्यावरून काय काढत आलो आतापर्यंत? स्पीड. आणि त्या स्पीड मध्ये चेंज जो होतो त्याला आपण म्हणतो रेट ऑफ चेंज आणि तो रेट ऑफ चेंज काय असतो? ॲव्हरेज रेट ऑफ चेंज. म्हणून P आणि Q मधल्या, P to Q मधल्या जो स्पीड आपण काढतो त्या स्पीडला काय म्हटलं जातं? ॲव्हरेज. P पासून Q पर्यंतचा जो स्पीड असतो, आपण तो स्पीड आतापर्यंत काढतच आलोय, त्याला काय म्हटलं जातं पण मित्रांनो? ॲव्हरेज स्पीड. काय म्हटलं जातं? ॲव्हरेज स्पीड. ओके, आता तुम्हाला ॲव्हरेज स्पीड समजलं असेल, जो आतापर्यंत काढतो त्याला आपण काय म्हटलं जातं? ॲव्हरेज स्पीड. पण आता आपल्याला शिकायचं इंस्टंटेनियस स्पीड. मग इंस्टंटेनियस स्पीड म्हणजे काय असतं? नीट लक्ष द्या. बघा हा काय आहे? P आणि हा पॉइंट कोणता आहे? Q. मला P पासून Q पर्यंत जायचंय हे नक्की आपण ठरवलंय की आपल्याला इथून इथपर्यंत जायचंय. पण सपोज
टी पासून गाडी तर निघाली किंवा आपण निघालोय, पण आपण क्यू पर्यंत पोहोचलेलो नाहीये. क्यू पर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच आपल्याला काय होतं, सपोज एखादी दगड लागतो आणि आपल्या गाडीचा काय होतो, ऍक्सिडेंट होतो बरेचदा ऍक्सिडेंट होत असतो. आपण ठरवलेलं असतं इथून इथपर्यंत जायचंय, पण रस्त्यामध्येच आपली गाडीला काहीतरी धडकली जाते किंवा ऍक्सिडेंट होतो किंवा काहीतरी पडते, ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग आपण ॲव्हरेज स्पीडमध्ये ऍक्सिडेंट ही गोष्ट कन्सिडर करत नाही. आणि ती गोष्ट आपण कसा कन्सिडर करतो, इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंजमध्ये. बघा मग इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज काय असतो, जर एखादी गाडी पी पासून निघालीये पण क्यू पर्यंत पोहोचलेली नाहीये, पण रस्त्यामध्ये क्यू पर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यामध्ये तिचा काय होतो, ऍक्सिडेंट होतो. त्या पॉइंटला कुठे ऍक्सिडेंट झाला बघा, लक्ष द्या. ही गाडी ह्या पॉइंटला कुठे दगडाला काय झाली, धडकली. आता ऍक्सिडेंट होण्याचे भरपूर कारण असतात. ओके, त्याला आपण नंबर ऑफ कारणं असतात. कधी खड्डा असतो, कधी स्पीड ब्रेकर असतं, कधी कुठे समोरून ठोकतो. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आता आपल्याला फक्त काय शिकायचं आहे, डेरिव्हेटिव्ह शिकायचं आहे. नीट लक्ष द्या. मग आपण आता कन्सिडर करूया, समोर एक दगड आला आणि आपली गाडी त्या दगडाला धडकली. ओके, मग आता जर एक क्वेश्चन मी विचारला की ऍक्सिडेंट एक्झॅक्ट का झाला किंवा ऍक्सिडेंट करण्याची कारणं काय आहेत, हे जर आपल्याला विचारलं तर डोक्यामध्ये सगळ्यात पहिलं उत्तर, कोणाच्याही डोक्यामध्ये सगळ्यात पहिलं उत्तर येतो, तो म्हणजे काय, त्याच्या गाडीचा स्पीड जास्त असेल. काय विचारतो आपण, किंवा डोक्यामध्ये आपल्या ऍक्सिडेंट झाल्याबरोबर एकच प्रश्न डोक्यामध्ये येतो, एकच कल्पना डोक्यात येतो, तो म्हणजे काय, स्पीड. काय असेल, स्पीड जास्त असेल म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला असेल. अजून तर त्याला भरपूर कारण आहेत. तो माणूस ड्रिंक केलेला असू शकतो, किंवा दगड असू शकतो, किंवा स्पीड ब्रेकर असू शकतो. नंबर ऑफ कारण आहेत, पण महत्त्वाचं पहिलं कारण आपण विचारात घेतो ते म्हणजे त्या गाडीचा त्या वेळेचा स्पीड. आता ह्या गाडीचा ह्या वेळेचा स्पीड जर खूप असेल, जो स्पीड इथं असणार आहे तो स्पीड इथं नसणार आहे. ही गाडी जेव्हा इथून सुरू झाली त्या स्पीडने ती गाडी ह्या पॉइंटला असणार आहे का, नाही. फॉर एक्झाम्पल, आपण रस्त्याने खूप वेगाने जात असतो, तेव्हा रस्त्यामध्ये आपल्याला काय लागतो, स्पीड ब्रेकर. तेव्हा आपल्या गाडीचा स्पीड काय होतो, कमी होतो. अचानकच कमी होतो, कारण स्पीड ब्रेकर आलेला असतो म्हणून. परत स्पीड ब्रेकर गेला, आपला स्पीड काय होतो, वाढतो. बरोबर आहे. मग त्या पॉइंटला म्हणजे स्पीड ब्रेकर येण्याच्या पॉइंटला आपल्या गाडीचा स्पीड कसा असतो, कमी असतो. पण स्टार्टिंगला मात्र कमी असतो का, किंवा तेवढाच असतो का, नाही. मग बघा मित्रांनो, जेव्हा गाडी पी पासून सुरू झाली तेव्हा त्याचा स्पीड वेगळा होता, आणि ज्यावेळेस दगडाला आदळली तेव्हा त्याचा स्पीड वेगळा होता. पण ज्यावेळेस ती दगडाला आदळली, आपल्याला जर एका प्रश्नाचं उत्तर हवं असेल की ऍक्सिडेंट एक्झॅक्ट झाला का बर, त्यावेळेस आपण एकच विचार करतो, त्या गाडीचा स्पीड. पण त्या गाडीचा स्पीड जास्त असेल असा विचार करतो, पण केव्हा जास्त असेल, त्या पर्टिक्युलर पॉइंटला. केव्हा जास्त असेल, त्या पर्टिक्युलर पॉइंटला. म्हणजे आपल्याला इथं स्पीडच काढायचा आहे, पण कोणता स्पीड काढायचा आहे, ज्या वेळेस गाडी दगडाला धडकली या वेळेस एक्झॅक्ट त्या पॉइंटला त्या गाडीचा स्पीड किती असेल, एक्झॅक्ट त्या पॉइंटला. म्हणजे तो फक्त एक पॉइंट आहे. ओके, फक्त तो काय आहे, एक पॉइंट आहे. बघा, याच्यामध्ये आपण स्पीड काढला, ॲव्हरेज स्पीड काढला, पण ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असतो, दोन पी आणि क्यू मधल्या अंतरामधला स्पीड म्हणजे काय असतो, ॲव्हरेज. पण इथं आपल्याला स्पीडच काढायचा आहे, पण कशासाठी काढायचा आहे, पॉइंटसाठी. आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला आपण जो रेट ऑफ चेंज काढतो, म्हणजे स्पीडमध्ये जो काही रेट ऑफ चेंज झालेला असतो, त्या पॉइंटला काढलेला स्पीड किंवा त्या पॉइंटला झालेला रेट ऑफ चेंज म्हणजे असतो इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज. आणि हा इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज म्हणजे आपला एक्झॅक्ट असतो डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह काढण्याची पद्धत आहे. डिफरन्शिएशन इज द प्रोसेस ऑफ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह. ओके, मग आपल्याला फक्त हवा आहे डेरिव्हेटिव्ह. मग रेट ऑफ चेंज पण कोणता, इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट. ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट इज कॉल्ड ॲज डेरिव्हेटिव्ह. इज कॉल्ड ॲज डेरिव्हेटिव्ह. समजलं मित्रांनो, काय सांगितलं मी तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह सांगितला. बघा पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह हा थर्ड पर्सन आहे. डेरिव्हेटिव्ह हा काय आहे, थर्ड पर्सन आहे.
दोन पर्सनमुळे किंवा कोणत्याही दोन क्वांटिटीमुळे तिसऱ्या क्वांटिटीवर काय होत राहतो, त्याचा इफेक्ट होत राहतो. मी सांगितलं डिस्टन्स आणि टाइम यांच्यामध्ये जर काही चेंज झाला तर त्याच्यामुळे स्पीड चेंज होतो आणि त्या होणाऱ्या चेंजला आपण काय म्हणत असतो, रेट ऑफ चेंज. त्या होणाऱ्या चेंजला आपण काय म्हणत असतो, रेट ऑफ चेंज. पण आतापर्यंत आपण फक्त एकच रेट ऑफ चेंज काढत आलो, पण रेट ऑफ चेंजचे किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत. कोणते कोणते, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज अँड इंटरटेनियस रेट ऑफ चेंज. आतापर्यंत आपण फक्त ॲव्हरेज रेट ऑफ चेंज काढत आलेलो आहे. इंटरटेनियस रेट ऑफ चेंज आपण काढलेला नाही. 11वीला काढलाय, डेरिव्हेटिव्ह काढलाय म्हणजे 11वीला काढलाय, पण 10 पर्यंत मात्र काढलेला नाही. ओके, मग आता इंटरटेनियस रेट ऑफ चेंज काय असतो आणि ॲव्हरेज रेट ऑफ चेंज काय असतो. तर ॲव्हरेज रेट ऑफ चेंज म्हणजे काय असतं, P पासून Q पर्यंतचं म्हणजे दोन पॉइंट मधल्या अंतरामधला जो स्पीड आपण काढतो, स्पीडच नाही, काही दुसरंही काढू शकतो, पण दोन पॉइंट मधलं काहीतरी जेव्हा आपण काढत असतो तेव्हा त्याला म्हणत असतो ॲव्हरेज रेट ऑफ चेंज. आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याला म्हटलं जातं इंस्टंटेनियस. मग आपण स्पीडचं एक्झाम्पल घेतलंय, म्हणून P टू Q पर्यंतचा काढलेला स्पीड हा ॲव्हरेज स्पीड असतो आणि पर्टिक्युलर पॉइंटला जिथं गाडी दगडाला धडकली त्या पर्टिक्युलर पॉइंटला काढलेला स्पीड म्हणजे असतो इंटरटेनियस रेट ऑफ चेंज किंवा इंटरटेनियस स्पीड काढतो आपण त्या पर्टिक्युलर पॉइंटला, त्याला म्हटलं जातं रेट ऑफ चेंज. पण कोणत्या प्रकारचा, इंटरटेनियस रेट ऑफ चेंज. आणि हा इंटरटेनियस रेट ऑफ चेंज म्हणजेच एका पर्टिक्युलर पॉइंटला काढलेला इंटरटेनियस रेट ऑफ चेंज म्हणजे तुमचा काय असतो मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह. याला एक्झॅक्ट काय म्हटलं जातं, डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात. रिअल लाईफचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे, नंतर मी तुम्हाला मॅथमॅटिकल भाषेमधलं पण एक्झाम्पल दिलेलं आहे. मग असं कोणताही एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल शॉर्ट सर्किट होतो. आता भरपूर सारी इलेक्ट्रिसिटी, कोणती फॅक्टरी घ्या किंवा एखादी मोठी कंपनी घ्या, त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट भरपूर सारे स्विच असतात, भरपूर सारी इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये चालू असते. पण एखादी वेळेस आग लागते तेव्हा आपण काय चेक करतो, एक्झॅक्ट शॉर्ट सर्किट झाला कोणत्या पॉईंटला, एक्झॅक्ट कोणत्या पॉइंटला झालं. इलेक्ट्रिसिटी तर भरपूर ठिकाणी असते, मग शॉर्ट सर्किट सगळ्याच ठिकाणी होतो का, नाही. तो एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला, एखाद्या ठिकाणी वायर तुटलेली असते किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो, मग आपण तो पॉइंट शोधतो. म्हणजे तिथंच आपण परत काय शोधत असतो, इंटरटेनियस रेट ऑफ चेंज. सो शॉर्ट सर्किट झालेला पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे काय असतो, इंटरटेनियस रेट ऑफ चेंज. आणि तिथंच आपण काय काढू शकतो, डेरिव्हेटिव्ह. तोच इंटरटेनियस रेट ऑफ चेंज म्हणजे काय असतो, डेरिव्हेटिव्ह असतो. क्लिअर झालं. आपण रिअल लाईफचं एक्झाम्पल पाहिलंय, मॅथमॅटिकल एक्झाम्पल पाहिलंय. आता आपण जॉमेट्रिकल भाषेमध्ये कसं करतात ते बघू. चला मित्रांनो, आपण आता बघूया जॉमेट्रिकल मीन. रिअल लाईफचं एक्झाम्पल आपण पाहिलंच आहे, मॅथमॅटिकल एक्झाम्पल पण आपण पाहिलंय, पण तुम्हाला एक दुसरा पॉईंट आहे चॅप्टरमध्ये, जॉमेट्रिकली डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसा दाखवायचा आहे. चला तर मग लक्ष द्या. बघा, काही डायग्राम्स काढलेले आहे मी इथं. मी तुम्हाला आता सांगितलं दोन पॉईंट मधला जेव्हा आपण स्पीड काढला तेव्हा आपण त्याला काय म्हटलं, ॲव्हरेज स्पीड. आणि जेव्हा एका पर्टिक्युलर पॉईंटला स्पीड काढला तेव्हा आपण त्याला काय म्हटलं, इंटरटेनियस स्पीड. नीट लक्ष द्या. बघा, मी इथे ग्राफ काढलेला आहे. ओके, हा पॉईंट आहे P आणि हा पॉईंट आहे Q. जर मला यांच्यामधलं अंतर काढायचं असेल किंवा यांना जॉईन करायचं असेल तर मी ह्या रेड लाईनने जॉईन केले, त्याला दिसतंय. पण आपण याला काय म्हणतो, स्लोप. तुम्हाला माहितीच आहे, 11th मध्ये आपण पाहिलेले चॅप्टर झालेले आहेत आपले. ओके, याला काय म्हणतो आपण, स्लोप. जेव्हा आपण P आणि Q जॉईन करतो तेव्हा आपल्याला काय मिळतो, स्लोप. आणि स्लोप ऑफ PQ काढले तर आपण 11th मध्ये सगळं तुम्ही पाहिलेले आहे. स्लोप ऑफ PQ कसा काढता, इथं P आणि Q ची व्हॅल्यू वेगवेगळी आहे, पण आपण सपोज P ला जर x1 आणि y1 म्हटलं आणि Q ला x2 y2 म्हटलं तर आपण स्लोप कसा काढतो, आठवतंय का तुम्हाला. बघा कसा काढायचो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. कशाचा स्लोप काढतोय आपण, PQ चा. हा पॉइंट आहे आपला P, हा पॉइंट आहे Q. तुम्ही दुसरे कोणतेही पॉइंट घेऊ शकता, असं नाही की P आणि Q घेतला पाहिजे. ओके, मग आपण पण आपला पॉइंट काय, इथं काय दिसतंय बघा, हा पॉइंट काय, f ऑफ a, हा पॉइंट काय, a प्लस h. आता हा h आपण का घेतलाय ते मी तुम्हाला सांगेलच, नीट लक्ष द्या. बघा, नीट लक्ष द्या. जर आपल्याला चेंज करायचं असेल, जर आपल्याला काय करायचं असेल, चेंज करायचं असेल तर चेंज हा नेहमी दोन गोष्टींमध्ये होतो. सपोज हा वाईट आहे, हे केव्हा कळतं, जेव्हा दुसरा चांगला वागत असतो तेव्हा. म्हणजे चांगला आणि वाईट हे कंपॅरिझनली चेंज करायचं असेल तर दोघांमध्ये काय असतं, दोन गोष्टी पाहिजे. जर हा वाईट वागतो हे केव्हा म्हणू शकतो आपण, जेव्हा कोणीतरी चांगलं वागत असतं तेव्हा.
म्हणजे तो चांगला चेंज असो किंवा वाईट चेंज असो, जर चेंज करायचे असेल तर आपल्याला कोणत्या किती क्वांटिटी लागतात, 2 क्वांटिटी लागतात, बरोबर आहे. मग आता इथं आपण स्पीड काढला किंवा यांच्यामध्ये काहीतरी चेंज करायचं तर आपल्याकडे 2 पॉईंट्स आहेत, पी आणि क्यू. ओके, पण नीट लक्ष द्या, जर हा क्यू पॉईंट मी फार जवळ 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 घेऊन आली, कुणाच्या, पीच्या. क्यू पॉईंटला मी काय केलं, पीच्या अगदी काय आणलं, जवळ 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 आणलं. जर हा क्यू पॉईंट डायरेक्ट ह्या पी पर्यंत आला तर मला त्याचं काय मिळतं, टँजेंट. काय मिळते, टँजेंट. बघा खालच्या ग्राफमध्ये आपण काय दिलेलं आहे, इथं 2 पॉईंट आहेत, पी आणि क्यू. ओके, त्यांच्यामधलं अंतर मला काढायचं असलं किंवा त्यांना मला जॉईन करायचं असेल तर मला काय मिळतो, स्लोप. पण जर मी हा क्यू पॉईंट पीच्या एकदम जवळ घेऊन आली, अर्थात पी वरच आणला, तर मला हे स्लोपची माझी काय होऊन जाते, टँजेंट. कशात रूपांतर होतं, स्लोपचं मला काय मिळतं, टँजेंट. आलं लक्षात. बघा मग इथं पी आणि क्यू 2 पॉईंट आहे, त्यांना जोडल्यावर मला स्लोप मिळतो. पण इथं एकच पॉईंट आहे, म्हणजे हा क्यू पॉईंट जर पी वर आला तर मला काय किती पॉईंट मिळतो, एकच पॉईंट मिळतो आणि त्याच्यातून जाणारी मला काय मिळते, टँजेंट. मग आपण स्लोप ऑफ द पी क्यू म्हणजे लाईनचा पण स्लोप पाहिलेला आहे आणि स्लोप ऑफ द टँजंट, टँजंटचा पण स्लोप 11 मध्ये पाहिलेला आहे. ओके, मग बघा जेव्हा आपण 2 पॉईंट मधला स्लोप काढतो किंवा 2 पॉईंट मधलं अंतर काढतो तेव्हा आपण काय म्हणतो, ॲव्हरेज. म्हणून इथं येणाऱ्या स्लोप ऑफ पी क्यू म्हणजे काय येणार आहे, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज. पण हा फक्त एकच पॉईंट आहे, पर्टिक्युलर पॉईंट आहे. मग तिथं येणारा रेट ऑफ चेंजला आपण काय म्हणतो, इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज. पण जेव्हा एका पॉईंटला रेट ऑफ चेंज बघतो तेव्हा आपल्याला टँजंट मिळते, जेव्हा 2 पॉईंट असतात तेव्हा आपल्याला काय मिळतं, स्लोप मिळतो. बघा मग पॉईंट पी हा एकच पॉईंट असतो. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं चेंज करण्यासाठी किती क्वांटिटी लागतात, 2 क्वांटिटी लागतात, तरच आपण चेंज करू शकतो, तरच आपल्याला रेट ऑफ चेंज मिळू शकतो, बरोबर आहे. मग आपला इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज आहे म्हणजे रेट ऑफ चेंज आहे, मग चेंज करायचे तर 2 पॉईंट पाहिजे. पण माझ्याकडे मित्र इथे एकच पॉईंट आहे. किती पॉईंट आहे, एकच पॉईंट आहे. पण मला चेंज करायचा असेल, रेट ऑफ चेंज म्हणजे होणारा चेंज म्हणजेच डेरिव्हेटिव्ह असतो, आणि जर मला चेंज पाहिजे असेल तर मला 2 क्वांटिटी लागतात. पण माझ्याकडे इथं एकच आहे, पीचे क्यू नाही आहे. मग मी चेंज कसं काय करणार आहे, मग तरीही मला चेंज करायचं असेल तर मी काय करते मित्रांनो, पीच्या एकदम जवळ पण पीच्या एकदम जवळ पण पी नाही, पीच्या एकदम जवळ पण पी नाही असा एक पॉईंट घेते. म्हणजेच काय, झिरोच्या एकदम जवळ पण झिरो नाही, झिरोच्या एकदम जवळ पण झिरो नाही, म्हणजे पॉईंट नॉट 1 असा पण पॉईंट घेतला तरी चालेल. ओके, बघा चेंज हा 2 क्वांटिटीमध्ये होत असतो, पण आपल्याकडे फक्त इथं एकच पॉईंट आहे म्हणून आपण दुसरा पॉईंट घेतो आणि मग त्याला काय म्हटलं जातं, एज. मग एज काय असतं, सपोज आपला ए असेल, हा ए मला काय करायचा, ए मध्ये नुसता चेंज होईल का, नाही, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. मला 2 क्वांटिटीज पाहिजे म्हणून दुसरी क्वांटिटी मी काय घेतली, एच. काय घेतली, एच. मग पहिली क्वांटिटी माझी ए, दुसरी क्वांटिटी काय घेतली मी, ए मध्ये एच ला काय करून दिलं, ऍड करून दिलं. ए मध्ये एच ला काय केलं मी, ऍड केलं. आता माझ्याकडे 2 क्वांटिटी झाल्या किंवा 2 पॉईंट झाला. पहिला पॉईंट ए, दुसरा पॉईंट आहे ए प्लस एच. पण हा एच काय आहे मित्रांनो, एच म्हणजे अशी क्वांटिटी आहे जी ए नाहीये पण एच्या खूपच जवळ आहे. काय सांगितलं मी, ए नाहीये पण एच्या खूप जवळ आहे. झिरो नाहीये पण झिरोच्या खूप जवळ आहे, अशी हा एच आहे. ओके, का बरं, माझ्याकडे हा फक्त एकच पॉईंट असतो पण चेंज करायचा आहे, रेट ऑफ चेंज पाहिजे असेल तर मला 2 पॉईंट लागतात. म्हणून मी ए मध्ये काय ऍड केला, एच ऍड केला. एच काय असतो, ए नसतो पण एच्या खूपच जवळ असतो. म्हणून ह्या क्यू पॉईंटला मी काय केलं, पीच्या जवळ आणते आणि जेव्हा पी वरच तो पॉईंट येतो तेव्हा मला टँजंट मिळते. मग माझ्याकडे 2 गोष्टी आहेत, 2 पॉईंट असेल तर मी त्यांच्यामधलं अंतर आणि एका पर्टिक्युलर पॉईंट मधलं अंतर. मग 2 पॉईंट मध्ये जर काही मिळत असेल तर मला तो काय मिळतो, स्लोप. पर्टिक्युलर एका पॉईंटला मला काय मिळते, टँजंट. मग हा फक्त एफ ऑफ ए हे फंक्शन आहे म्हणून एफ ऑफ ए याच्यामध्ये मी एच काय केला, ऍड केला ए ऑफ एच. एक्स काय घेतला, इथं ए घेतलाय, इथं एक्स काय घेतला, ए प्लस एच घेतलेला आहे. मग हा एच म्हणजे काय असतो मी तुम्हाला सांगितलं पुन्हा.
ओके, म्हणजे जेव्हा 2 पॉईंट असतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला त्या जी लाईन मिळते त्याला आपण स्लोप म्हणतो आणि स्लोप काढतो म्हणजेच आपण काय करतो ॲव्हरेज रेट ऑफ चेंज आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला आपल्याला टँजंट मिळते आणि स्लोप ऑफ द टँजंट काढतो म्हणजेच आपण काय करतो इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज आणि ह्या इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंजलाच आपण काय म्हणतो डेरिव्हेटिव्ह. रेट ऑफ चेंजलाच काय म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह. ओके, पण स्लोप ऑफ पी क्यू आपण काढलेला आहे, जस्ट एका मिनिटात बघून घेऊ. सांगितलंय मी तुम्हाला y2 - y1 अपॉन x2 - x1. पण आपले व्हॅल्यू काय आहे f ऑफ a प्लस h आणि f ऑफ a. ओके, आणि इकडे काय आहे x इज इक्वल टू a आणि x इज इक्वल टू a प्लस h. मग व्हॅल्यू टाकले तर आपल्याला काय मिळतं f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन a प्लस h मायनस a. हे आपल्या 11th ला झालेलं आहे. a मायनस a आणि प्लस a काय होतो कॅन्सल, वी गेट ओनली h. ओके, मग आपल्याला काय फॉर्म्युला भेटतो f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. हा तुमचा फर्स्ट प्रिन्सिपल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. ओके, तो आपण बघूया. 11th मध्ये फर्स्ट प्रिन्सिपल होतो तुम्हाला, त्याचा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर हा स्लोप ऑफ पी क्यू त्यालाच काय म्हटलं जातं स्लोप ऑफ द पी क्यू. ठीक आहे, आता महत्त्वाचा भाग आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे ॲव्हरेज रेट ऑफ चेंज आणि इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज. पण हे कोणत्या भाषेत बघतोय आपण जॉमेट्रिकल भाषेमध्ये बघतोय. मग जॉमेट्रिकल भाषेमध्ये जर 2 पॉईंट असतील त्याच्यामधला रेट ऑफ चेंज कसा असतो ॲव्हरेज. पण 2 पॉईंट मधला आपल्याला रेट काढायचा असेल तर काय मिळतो स्लोप. पर्टिक्युलर एका पॉईंट मधला रेट असेल तर आपल्याला काय मिळतं इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज. पण एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी आपल्याला स्लोप कशाचा मिळतो टँजंटचा मिळतो. काय मिळते आपल्याला टँजंट. मग ही टँजंट पर्टिक्युलर एकच पॉईंटला टँजंट मिळते आणि ही युनिक असते. ॲक्सिडेंट सगळ्या ठिकाणी होतो का नाही, शॉर्ट सर्किट सगळ्या ठिकाणी होतो का नाही, एका पर्टिक्युलर पॉईंटला होतो. म्हणजे हा जर पी पॉईंट असेल तर ह्या पी पॉईंटला काय तुमचा रेट ऑफ चेंज आहे. ओके, मग हा पर्टिक्युलर पॉईंटला होतो म्हणजे ते एक युनिक असतं. तो पॉईंट काय असतो युनिक. ॲक्सिडेंट ज्या पॉईंटला होतो ती पॉईंट काय असतो त्या मिनिटाचा त्या पॉईंटचा काय असतो युनिक पॉईंट असतो. म्हणूनच जॉमेट्रिकली इम्प्लाइज दॅट देअर इज अ युनिक टँजंट ॲट x इज इक्वल टू a. जॉमेट्रिकली काय इम्प्लाइज होतं आपल्याला एक युनिक टँजंट आहे x इज इक्वल टू a. ओके, हे काय जॉमेट्रिकल भाषा. आता मला असं वाटतं मित्रांनो तुम्हाला डेरिव्हेटिव्ह समजलाच असेल. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो पुन्हा लक्ष द्या थर्ड पर्सन असतो. ओके, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो थर्ड पर्सन असतो. स्पीड टाइम डिस्टन्स स्पीडमध्ये चेंज होतो किंवा जेव्हा डिस्टन्स आणि टाइममध्ये चेंज होतो तेव्हा स्पीडमध्ये चेंज होतो. त्या होणाऱ्या चेंजला आपण काय म्हणतो रेट ऑफ चेंज. रेट ऑफ चेंजलाच आपण काय म्हणतो डेरिव्हेटिव्ह. पण रेट ऑफ चेंज किती प्रकारचे असतात 2 प्रकारचे. पहिला रेट ऑफ चेंज म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ चेंज, दुसरा काय असतो इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज. ॲव्हरेज रेट ऑफ चेंज हा कशामध्ये असतो 2 पॉईंट मधला असतो इथून तिथपर्यंत. असा जेव्हा आपण ॲव्हरेज काढतो स्पीड काढतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं ॲव्हरेज रेट ऑफ चेंज, जो आतापर्यंत आपण काढलेला आहे. ओके, पण पर्टिक्युलर पॉईंटला जो रेट ऑफ चेंज काढतो तो आपण काय असतो आपला इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज. आणि इंस्टंटेनियस रेट ऑफ चेंज म्हणजेच काय असतो आपला मेन डेरिव्हेटिव्ह. ओके, आणि तो एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी युनिक असतो. म्हणजे जॉमेट्रिकली इम्प्लाइज दॅट काय असतं टँजंट ही युनिक असते त्या पर्टिक्युलर पॉईंटला. यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतो डेरिव्हेटिव्ह. मला असं वाटतं तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह समजलाच असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे एक्झाम्पल्स घेऊया. ओके, थँक्यू सो मच.